पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नरतनु भाग 4 पाहायचा आहे। आपला विषय चालला होता की पाप पुण्य समान झाल्याशिवाय मनुष्य देह मिळत नाही, पण पापच पुण्य समान कसं त्याच्या काही आकडेवारी आपल्याला मागच्या प्रवचनात पाहिली। आता त्यातलाही खुलासा थोडासा दिलेला आहे। पुण्याचा एकची चिरा, पापाचा चारा चुरा या प्रकरणावरून नाथराय मानव जन्मात आल्यानंतर प्रवृत्ती दर्शवणारा आराखडा दाखवतात। जे पुण्य फोडून समान पापपुण्याच्या संख्येवर आला त्याच्या पुण्याचा भाग घन व पापाचा भाग फुटकळ असणार व पुण्यकर्म प्रवृत्ती होऊन त्याप्रमाणे कर्माचरणाच्या वासना अंतःकरणात घोळून यज्ञ याग अशी कर्मे करणार। आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की पाप पुण्य समान होण्याकरता किती आटास असतात, सहजासहजी होत नाही। झालं तरी जिथं पुण्य घट्ट आहे घन आहे आणि पाप फुटकळ आहे असं, म्हणजे त्याला त्यांनी दाखवलं की पुण्याचा एकची चिरा आणि पापाचा चारा चुरा असं जर झालं तर मात्र पुण्यप्रवृत्तीचीच त्याच्या ठिकाणी काय होतात प्रवृत्ती तयार होते की जे पुण्यकर्म आहेत त्याची, आणि त्याच्यातूनच तो यज्ञ याग अशा तऱ्हेचं काही जे असेल ते करण्याच्या इच्छेला आणि ते करत राहण्याचं कर्म असा त्याचा व्यवहार चालतो व त्याप्रमाणे वैभवही त्याला असणार आहे। तसेच पापाधिक्याची फेड करताना प्रत्येक जन्मानंतर वरच्या योग्यतेचे जन्म घेत व पाप फेडीत समान पाप पुण्यावर येताच त्याला मानव शरीर मिळेल। आता जेव्हा जे काही जिथं पाप आधिक्य असेल तेव्हा असे काही पाप आधिक्याचे जे आकडे आहेत, जी संख्या आहे ती कमी करत तो जन्मजन्मांतर फेडत जेव्हा पाप पुण्याची समानता होते मग मानव देहाला येतो। पण पापाचा घन भाग असून पुण्य फुटकळ असणार आणि पाप कर्म प्रवृत्तीच्या वासना त्याच्या सदैव खेळत राहणार। आता आपण अगोदर काय पाहिलं, पुण्य आधिक्य। आता पाप आधिक्य जिथं आहे तिथं काय करणार आहे तो, तर पाप घन आहे आणि पुण्य कसं आहे फुटकळ आहे, चाऱ्या चुऱ्याचं आहे। अशा वेळेस त्याच्याकडं जी काही कर्मप्रवृत्ती होते ती कर्मप्रवृत्ती त्याच्या वासना ह्या सगळ्या पापप्रवृत्तीच्याच असतात। तसंच तो त्यामध्ये आपली कर्म करणार आणि तेच त्याला आवडत जाणार। त्याप्रमाणे चोरी, खून, दरोडे, चहाड्या, अनैतिक वर्तन वगैरे कर्म करू लागणार। यावरून मानवी जीव कोणत्या फेडीकडून आला आहे त्याचे स्थूलमानाने अनुमान करता येईल। आता हे सगळं जितकं पाप योनीत असतं की स्वैराचार किंवा विरुद्ध दुष्कर्म करण्याची प्रवृत्ती, मग त्यामध्ये त्यांनी चोरी, खून, दरोडे यासारख्या अनेक गोष्टी दिल्या। हे कोणाला जास्त आवडते तर पाप आधिक्य आहे त्याला, कारण तशाच प्रकारची तो कर्म करतो आणि त्यांनी पापच वाढवत जातो। पण पाप कमी करून पुण्य वाढवावं असं काही त्याच्या ठिकाणी होत नाही। यावरून मानवी जीव कोणत्या फेडीकडून आला आहे त्याचे स्थूलमानाने अनुमान करता येते। अर्थात ज्याचं त्याच्याकडं जीवनाकडं पाहिलं की जो या प्रकारची प्रवृत्ती करतो आहे आणि तसंच त्याच्या ठिकाणी सतत कर्म होतात किंवा त्याला काही केलं
तरी त्याच्या हातून चुकाच होतात आणि पापाचंच कर्म होतं. त्याने त्याला सुखाचं काही नाहीच असं जेव्हा दिसून येतं तेव्हा समजता येतं की ह्याच्याजवळ पाप घन आहे आणि पुण्य कमी, म्हणून काही केलं तरी याच्या ठिकाणी दुःख राहणारच आहे. यावरून मानवी जीव कोणत्या फेडी करून आला आहे त्याचे स्थूल मानाने अनुमान करता येते व मानव शरीर प्राप्तीचेही अनुमान करता येईल. हे फेडीचे कार्यही असेच गुंतागुंतीचे आहे की ते आपल्या गणितशास्त्राने सुटणे कठीण आहे. केवळ काहीतरी अनुमानाने समजुतीत येईल व परमार्थ प्रवृत्ती होईल यासाठी असे गणित घेतले आहे. वास्तविक अशा रीतीने तुकोबराय सांगतात. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते अगदी जसं न तसंच आहे असं नाही, पण हे ज्या अर्थी मनुष्य देह मिळाला आहे त्या अर्थी त्याची समानता आहे. पण कोणती प्रकाराची समानता आहे तर जर पुण्यघन असेल तर त्याच्याकडून सत्प्रवृत्तीची कर्म होतील, पापघन असेल तर दुष्कृतीची सगळी कर्म होती. असाच तो त्या ठिकाणी काय आहे की आपली भोग भोगत असतो. आणि हे जे विचार करतात त्यांच्या लक्षात येतं की ह्या मनुष्याचं पापकृतीचं पापकर्म करण्याचीच प्रवृत्ती जास्त आहे. हा कसा आहे तसा नाही, म्हणजे अर्थात ह्याच्याकडं काय आणि ह्याच्याकडं काय हे सहज ओळखायला येतं किंवा त्याचं अनुमान करता येतं. आता हे सगळं का द्यायचं तर एरवी पाप आणि पुण्याच्या प्रवृत्त्या होणारच आहेत. पण कोणत्याही प्रकारच्या मनुष्याच्या ठिकाणी परमार्थाची प्रवृत्ती कधी होईल? कारण पुण्य हे पूर्वीच्या असलेल्या संचिताप्रमाणे प्रवृत्ती होईल, पाप त्या पूर्वीच्या असलेल्या संचिताप्रमाणे प्रवृत्ती होईल. मग संचितात काय परमार्थ नाही? मग परमार्थाचं काय होतं? परमार्थ कसा निर्माण होतो? कसं त्याची इच्छा होते? त्याच्याकरता आपण ह्या सगळ्या गोष्टी नरोतनूच्या अगोदर स्वाभाविक ज्या काय आहेत त्या सगळ्या पाहत गेलो. सापडला देह काकतालिन्याये, न घडे ते विपाये घडो आले. आता माझी खंडी जन्मजन्मांतरे, अभयदाता रे देवोन्या. आंधळ्याचे पाठी धनाची चरवी, आघटित तेवी घडो आले. आता यातल्या गोष्टी कशा आहेत की सहज न घडणाऱ्यात, म्हणून काय केलं त्याची उदाहरणं आणली. तुकोबरायाने एका अभंगामध्ये अशी काय उदाहरणं दिलेली आहेत. सापडला देह काकतालिन्य आहे, काही ठिकाणी थोडंसं काय पाठभेद आहे, पावलो हा देह असंही काही ठिकाणी आहे. आता हा जो काय आहे तो काकतालिन्य आहे, म्हणजे टाळी वाजवणं आणि कावळा सापडणं हे काही सहज नाही, तर ते क्वचित कधीतरी घडतं. म्हणून मनुष्य देह क्वचित कसा तरी, न घडे ते विपाये घडो आले. आता हे सगळं घडलं आणि घडवीनच म्हणलं तर नाही, सहज नाही, पण आलं आहे कसं तरी त्याच्याकडून ते घडलं. आता माझी खंडी जन्मजन्मांतरे, इथं आल्यावर ज्याच्या ठिकाणी अशी इच्छा होती की आता बास ही जन्मजन्मांतराचं खंडन कर देवा, आता मी तुला काय करतो आहे शरण आलो आहे, मग हे खंडन करण्याकरता तू काय कर, अभयदाता रे देऊन या, म्हणजे तुम्हाला अभय दे की आता तुला जन्म मरणातनं निघण्याचे मी सगळे सोय करून देतो. असं जर होत असेल तर हा मिळालेल्या देहाची मी संधी साधली. आता पुढचं उदाहरण काय दिलं की आंधळा मनुष्य आहे आणि चालला आहे, कशाला तरी ठेच लागली, काय आहे म्हणून उकरून बघितलं, असं काय म्हणलं गोल गोल आहे हे, आणि मग पाहिलं गळा दिसतोय गोल, अरे हे चरवी तर नसल, मग असली तर असली आपले घेऊन तरी जाऊ. आता आंधळ्याला अंदाजाने चरवी कळाली, घरी नेलं, पण घरी डोळस माणसं होती, त्याने उघडून पाहिलं तर त्यात धन, त्याच्यामुळे अघटित तेवी घडो आले. आता त्याच्या हाती धनाची चरवी लागली तर त्यांनी शोधून काढली का? सहज काय ठेच लागली म्हणून काय आहे बघायला गेला आणि ते सापडलं. तसं हे मनुष्य देहाचं आहे. इतकी सगळी उदाहरणं कशासाठी दिली की मनुष्य देह असा सहज मिळत नाही. टाळीत कावळे नेहमी सापडत नाहीत,
किंवा आंधळ्याने दररोज मागे चापचित राहिले तरी धनाची चरव्या सापडणार नाहीत. त्याप्रमाणे वारंवार नरदेह घेऊन म्हटल्याने नरदेह मिळणार नाही. खरी घडणारी गोष्ट अशी की कधी काळी अघटित घडून यावी तशी ही नरदेह प्राप्तीची गोष्ट आहे. आता किती अवघड असतं मागपासून चाललेलं आहे. कसा मिळतो, काय त्याला भांडवल आहे, हे पापपुण्याची समानता तर ऐकलीच, तरी पण सहज नाही. आता हे सगळं खरं आहे, पण मनुष्य संख्या तर वाढत चालली. हे जर म्हणतात जास्त क्वचित मिळतो, मग मानवाची संख्या किती, आपल्याला त्याचं नियोजन करावं लागतं की संख्या वाढायला लागली म्हणून. मग काय झालं तर हे सगळे जे काही निर्माण झाले यात सगळे भोगयोनीचेच झाले आणि सगळ्याच्या ठिकाणी पाप आधिक्यच आहे. म्हणून मनुष्य मिळाला आणि मनुष्य जन्म मिळाला तरी तो दिसतोय माणसासारखा, पण माणसाचं काहीच त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून आशाला मोजमापतच घेतलं नाही ग्रंथाने. कारण का, ते पामर आहेत, त्यांना काहीच कळत नाही. मग जे इतर जीवजंतू आणि हा जर समानच असेल तर त्याला मानव कसं म्हणायचं, त्याचं शरीर आहे म्हणून काय झालं. एकंदरीत परमार्था उपयुक्त मनुष्य क्वचितच जन्म मिळतो की जेणेकरून त्याच्या हातून परमार्थ घडेल. नरदेह प्राप्तीचा परमेश्वरी कायदा पाहिला म्हणजे त्यातून आणखी विचार करावा लागणार आहे. नरदेह प्राप्तीपुरताच हा कायदा आहे की आणखी पुढेही कायदा अंमलात येणार आहे. आता आपण कोणता कायदा पाहिला, कुठला नियम आहे तर नरदेह मिळणं अघटित आहे. शिवाय तो पापपुण्य समान झाल्याशिवाय तर मिळत नाही. आणि हे सगळं झालं पण त्याच्यापुढं एवढंच आहे का त्याला नरदेह मिळाला आणि तेवढं बाद झालं का, त्याच्यापुढं काय आहे. एखाद्याने नोकरी मिळवण्याकरता मी काम इमाने इतबारे करीन, हायगय करणार नाही असे लिहून दिले. आता काय, मला नोकरी मिळाली, आता पूर्वीच्या लेखाचे महत्त्व काय राहिले असे म्हणून चालेल काय. आता नोकरी मिळाली एकदाची, ते लिहून दिलेलं काय विचारात आणायचं आहे, त्याचं काय करायचं आहे, असं जर तो करू लागला तर त्याची ती नोकरी टिकल का. नोकरीत असून कामाची हायगय किंवा काम न करता बसून पगार खाऊ म्हटल्यास त्यास नोकरीवर राहू देणार नाहीत. त्याला नोकरीवरून बडतर्फ करतील किंवा खालच्या प्रतीची जागा देतील. त्याचप्रमाणे मानवजन्म समान पापपुण्याने मिळवला. आता कर्माचरणाने मी कसेही वागावे म्हटले तर मानवी आयुष्य संपूर्णपणे भोगता येईल काय. म्हणजे तो जर आता काय मिळाला की मनुष्य देह घेऊ एकदा काय आहे ते भोगून असं जर म्हणशील तर त्याचं आयुष्य कमी होतं. कारण एक आहे की संयमानं भोगले तरच आयुष्य टिकतं. संयम सोडून कोणताही प्रभोग भोगत बसला तर आता जसं हे मोबाईल आहे, टी व्ही आहे, सतत डोळे उघडे ठेवून तेच बघितलं तर डोळे निकामी होतात. मोठे आवाजाचे सतत गाणी ऐकली किंवा नसेल तरी ते कानात बसून त्याचं गाणं ऐकलं तरी कान निकामी होतात. म्हणजे एक इंद्रिय अधिक भोगवाटा त्यांच्याकडून घेतला तर निकामी होतं. तसं होईल याला मिळाला आहे खरा, पण भोगत राहिला तर भोगानं आयुष्य मात्र त्याचं कमी झालं. पाप पुण्याची समानता राखून समानतेची वाढ किंवा समानतेची फेड होत राहील तोपर्यंतच मानवी आयुष्य राहू शकेल. आता जसं मिळायला तोच कायदा आहे तसं टिकायला तेवढा आयुष्याचा तोच कायदा आहे. कारण तुम्हाला जर पाप पुण्याची समानता टिकवता आली तर तुमचं आयुष्य वाढलं. पण तुम्ही त्यातलं पाप आधिक्य करता का पुण्य आधिक्य करता, काही होऊ द्या, असमान झालं ना, असमान झालं की तुमचं आयुष्य संपलं. म्हणजे तिथं त्याच्या आयुष्याची गणना कोणाची नाही. धरतात अल्प आयुष्य मानव देह
शतगणिले ते अर्धरात्र काय. आता शतगणिले म्हणलं आहे त्याने. ह्याचा अर्थ तुम्हाला 100च मिळतील असं नाही. मग या नियमाप्रमाणे भोगत राहिला तर कसा जाईल 100ला. तो कुठंतरी अलीकडंच संपल. का संपला. दिलेला देहाचं उपयोग करून घेतला नाही. यात विषमता झाली की त्या योग्यतेप्रमाणे देह घ्यावेच लागणार. म्हणून चोरी दरोडे घालतो तर जोटिंग मसोबा याचा नवसाचा फेड करतो किंवा त्याची पूजा अर्चा चालू असते. तेच यज्ञयागाती मोठी कर्मे चालू असतात. जगाचे द्रव्य लुबडणे, धार्मिकतेच्या विश्वासाखाली खोटी कामे छापून घेणे व हेच चाललेले असते. म्हणजे तो भोगतो म्हणजे भोगासाठी काय काय करावं लागेल तर परत तेच आलं. चोऱ्या करणं, दरोडे घालणं म्हणा, किंवा एखाद्या मोठ्या पूजा बांधायच्या आणि त्याच्या नावाखाली पैसे घ्यायचे, याद्या गोळा करायच्या. हे सगळं काय आहे त्याचं काही नाही. सगळं जर काही असेल तर पापकर्मच आहे. या अनुमानाने एक शंका उभी राहील की बरे झाले समानतेत देह मिळाला. समानता राखली जाते तोपर्यंत देह राहतो व पडेल तेव्हा समानता राहूनच पडेल. कारण विषमता झाली की कायद्याप्रमाणे हा देह राहू शकत नाही. आता जरी एखादा कोणी समानतेतून जर चालत असेल, आयुष्य त्याला पाहिजे तेवढं मिळालं तर समानता असल्यामुळं पुन्हा त्याला मनुष्याचाच देह मिळेल. पण त्यांनी त्याच्या असलेल्या मनुष्य देहात ह्यातली विषमता केली. मग मात्र कोणत्या प्रकारच्या विषमतेचा तो झाला त्या जन्माकडे जाईल. पण यात विचार पाहावा लागेल की चोरीने चोरीचा लाभ व्हावा म्हणून नवस केला. चोराने चोरीचा लाभ व्हावा म्हणून नवस केला. केवळ आवड म्हणून भजन केले नाही. कर्म होताना समान झाले. चोरीचे पापकर्म व देवाची पूजा अर्चा हे पुण्यकर्म दोन्ही सारखीच केली. पण संस्कार साठवताना आवडता चौर्यकर्म म्हणजे पापकर्म साठवणार. आता पहा खुलासा कसा केला. तर चोरीची प्रवृत्ती, पण मला चोरीत यश यावं म्हणून देवाची पूजा करतो. आता त्याचे देव ठरलेले असतील. मग इकडं चोरीचं कर्म करायचं पाप आहे आणि तिकडं देवाची पूजा करायचं पुण्य आहे. हे पाप पुण्य दोन्ही अजून त्यांनी काय आहे अंमलात आणत गेला तरी कोणत्या प्रकारचे संस्कार साठले तर पापकर्माचेच साठले. कारण पूजा जरी केली असली तर कशासाठी पूजा आहे. चोरीत यश यावं म्हणून. म्हणजे मग तिथून त्याचे जरी कर्म झाली तर पूजेमध्ये भावना नाही, ती भावना चोरीची प्राप्तीची. म्हणून त्याचं कर्म पुण्यकारक जरी झालं असलं तरी ते पापाच्या जोडीचंच झालं. तसेच यज्ञयागाधिक कर्मे करतानाही कर्मे करावयाची पण धन गोळा करण्याच्या हेतूने तेच संस्कार बुद्धीत साठवणार. आता दुसरा काय आहे कर्म तीच आहेत कोणती पापकर्मासारखी, पण थोडासा काय आहे की वेगळा आहे. म्हणजे एखादा मनुष्य कसा आहे की मनुष्यच आहे पण सतत रंगीत कपडे आणि काळे कपडे घालतो, आणि एखादा मनुष्यच आहे पण सतत स्वच्छ कपडे पांढरे कपडे घालतो. पण दोघंही तेच स्वभाव दोघाचे तसेच. तसं आहे एकाचा स्वभाव चोरी करून त्यातनं काही मिळवायचं असेल ते असेल, याचा स्वभाव तोच आहे. पण हा यज्ञयागाधिक करतो, स्वच्छ कपड्याचा दाखवतो, यज्ञयागाधिक करतो. आणि करतानाही हेतू कोणता आहे, मी यज्ञ केला आहे, अमुक अमुक यज्ञ द्या त्याला वर्गणी म्हणून वर्गणी गोळा करत हिंडतो. आणखीन काही कोणाकडून काही गोळा करतो. म्हणजे हे कर्म जरी त्याच्या ठिकाणी असलं तरी त्या कर्मापासून पुण्यप्राप्त ज्ञानप्राप्त अशी काही इच्छा केलीच नाही. धनप्राप्तीचीच इच्छा केली. म्हणजे हा सुद्धा भोगाकडेच वाळला. तो चोरी करून भोग भोगणारे आणि हा पैसे गोळा करून भोग भोगणारे दोघाच्याही ठिकाणी समानताच झाली.
शिवाय पापपुण्याची समानता राखून एखाद्या हुशार पंडिताने जरी कदाचित देह मिळवले तरी पापपुण्याची समानता म्हणा किंवा विषमता म्हणा जवळ राहणारच. आता त्याच्याशिवाय एखादा पंडित आहे, पण ते जरी झाला आणि खूप त्यांनी शास्त्र पुराणं जरी पाठपाठांतर केली तर अहंकार मोठा असतो ना. मी एवढा पंडित आहे, मी एवढा पंडित आहे, याचा अहंकार त्याच्याजवळ असतो. मग त्याच्या पापपुण्याची समानता राहील किंवा विषमता होईल. काही जरी झालं तर त्यालासुद्धा अशा देहापासून दूर कुठं ना कुठं तरी जावं लागेल. मग देहच नको किंवा जन्मच नको असा प्रयत्न केल्याशिवाय जन्ममरण परंपरा चुकणार कशी? केवळ मानव जन्म मिळवणे हे ध्येय नसून जन्ममरणातीत होणे हे ध्येय आहे. तेव्हा मनुष्य देह मिळाल्यावर मनुष्य देह मिळावं एवढंच ध्येय आपलं का? मिळालेल्या देहातून जन्ममरण काय करावं, चुकवावं असं ध्येय हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. त्याप्रमाणे प्रयत्न मानव देहात होतो, इतर देहात होत नाही. यासाठी मानव देह प्राप्तीचे महत्त्व सांगावयाचे आहे. आता महत्त्व सांगत आले. मिळालेल्या देहाची किंमत काय, मिळालेला देह कोणत्या कामासाठी दिला याचा विचार आत्तापर्यंत तिथं सांगितलेला आहे. जर मिळालेला देह मला परमार्थ करण्याकरता मिळाला आहे म्हणजे जन्ममरणातीत होणार आहे असा जर त्याने विचार केला तर मात्र त्याच्या देहाचा सदुपयोग झाला. किंवा भोगच भोगत बसायचं आहे असं असलं तर तो भोगी होऊन पुन्हा जन्मजन्मांतर भोगत राहील. एकच दरवाजा असलेल्या किल्ल्याला सभोवताली तट असतो. या तटाला धरून चालणाऱ्या आंधळ्याला त्या दरवाजातून बाहेर पडण्यास मार्ग असतो. तो दरवाजा जर चुकला तर पुन्हा सर्व तटाचा फेरा फिरणे आहे. त्याप्रमाणे मानव देह हा जन्ममरण फेऱ्यातून चुकणारा दरवाजा आहे. आता त्याला उदाहरण दिलं की एखादं गाव आहे आणि त्या गावाला चहूकडून तट आहे, एकच वेश आहे. आता तिथं होता आंधळा. त्यांनी दुसऱ्याला विचारलं मला बाहेर पडायचं आहे, कसं जाऊ? ते म्हणले असं कर, ह्या तटाला हात लाव आणि तटाचा हात काढू नको, तुला आपोआप वेस लागेल. आता तो तसा गेला तर तो वेशीतनं बाहेर पडेल. पण हात लावत 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 वेशीजवळ आल्यावर हात काढून कुठं तरी खाज आली, कुठं काय बसला करत आणि पाऊल तर चालले, मग वेस ओलांडून पुढं जाईल. लागला पुन्हा फिरायला. मग आता जसं संधी प्राप्त आहे म्हणजेच वेस आहे आणि त्या वेशीतनं बाहेर पडण्याचाच जर प्रयत्न झाला तर तो तटाच्या भोवती फिरत असणाऱ्या आंधळ्यासारखं त्याला उपयोग येईल. जर वेशीच्या जवळ आल्यावर हात लावायचा सोडून दिला आणि नेमकी वेस गेली की पुन्हा हात लावून चालायला लागला, असं तटाला फेरे घालतच बसावं लागेल. जो विषयप्राप्तीत घालवला तर पुन्हा निरनिराळ्या स्वर्ग तिर्यक योनी फिरत फिरत केव्हा तरी अवचट या नरदेह प्राप्त व्हावयाचा. आता जर यानं काय केलं की जर हेच असंच ठेवलं तर मग स्वर्गाकडं तरी जाईल, नाहीतर खालच्या तिर्यक योनीकडं जाईल. आणि असं चालल्यावर जन्मजन्मांतर अखंड भोगावी लागतील. कोणत्या कोणत्या देहात भोगतोय, कोणत्या कोणत्या ठिकाणी जाईल, काय खरं त्याला सांगता येणार नाही. तोही असाच घालिवला तर पुन्हा निरनिराळ्या योनीत अनेक जन्म घेत घेत फिरावे लागेल. व मागे दाखविलेल्या कायद्याप्रमाणे केव्हा केव्हा जेव्हा पापपुण्य समानता होईल तेव्हा अवचट नरदेह प्राप्त होईल. आता हा चुकलेला आहे आणि पुन्हा फिरायला लागला. असं पुन्हा जसं मनुष्यदेह त्याला अवचटच आला होता तसा आता परत येईल तेव्हा पुन्हा संधी आली तर ठीक आहे, नाही तर असे मनुष्यदेह किती मिळत जातील फिरून फिरून
तरी हा असाच वागत राहिला, असंच भोगत राहिला तर त्यातनं सुटणारच नाही. म्हणून मिळालेला नरदेह हा आरंभीचा किंवा शेवटचा असं पाहावे. विषयप्राप्तीकरता खर्च केला तर जन्ममरण परंपरेचा आरंभ ठरतो व मुक्ततेचा प्रयत्न केला तर नरदेहाचा शेवटचा जन्म ठरतो. म्हणजे हे जे आत्ताचं वाक्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठेही झालं तर कीर्तनकाराला प्रवचनकाराला हे सांगता येतं की तुम्हाला आता हा जन्म शेवटचा का पुढच्या 84चा पहिला हे ठरवा. तुम्ही जर विषयप्राप्ती करत राहिला तर 84 लक्षचा पहिला चालला आहे, फिरा परत. आणि जर हे सगळं करून भगवंत प्राप्तीचा विचार करत असाल तर हा जन्म शेवटचा आहे असं समजा. नरदेहाला आलेला जीव पुण्यकर्म फेडीकडून किंवा पापकर्म फलभोग फेडीकडून आलेला असणार आहे. आता ज्याच्या ठिकाणी पुण्य असो किंवा पाप असो ते जे आले ते त्याला फेडायचं आहे. मनुष्य देहात आला पाप पुण्य समानतेनं, म्हणजे काय फक्त भोगायलाच आला असं नाही. पुण्यभोग भोगायचे फेडायचेत, पापभोग भोगायचेत फेडायचेत, म्हणजे फेडी करता आला आहे. पण इथं मात्र असं होतं आता, आणि ते सांगणारच आहेत की पुण्यभोग भोगत असताना पुढं क्रियमान करतोच, पापभोग भोगत असताना पुढं क्रियमान करतोच. त्यानंतर नरजन्मात कोणती कर्मप्रवृत्ती असणार आहे याचाही विचार आपण पाहिला. त्यात मुक्तता, प्रयत्न, स्फूर्ती याच आहेत असे दिसत नाही. मग कशी होणार याही प्रश्नाचा विचार पाहावा लागेल. आत्तापर्यंत पाहिलं अनेक प्रकारचे कर्मप्रवृत्त्या पाहिल्या, पण मी ह्यातून मुक्त व्हावं अशी कर्मप्रवृत्ती कोणाकडे होते का होणार नाही? होत असले तर कोणाकडे होईल? परमात्म्याने जे त्रैलोक्य निर्माण केले त्याचे अवलोकन थोड्या निराळ्या तऱ्हेने केले म्हणजे काही गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. स्वर्गस्थ सर्व जीव हे पुण्याधिक्याचे आहेत. 50% अधिक पुण्याई त्यांच्याजवळ आहे. ती सर्व देवाजवळ सारखी नाही. कोणी अधिक पुण्याचे तर कोणी त्यापेक्षा कमी पुण्याचे, म्हणजे 99 पासून 51 पर्यंत पाव, अर्धा, सव्वा, दीड असे सुद्धा हिस्से धरता येतील. अनेक प्रकार होणार आहेत. त्या पुण्याला सत्व असे नाव दिले, म्हणजे सत्वाधिक्याने अनेक प्रकारचे देव असू शकतील. आता त्यात काय आहे, देवाकडे जरी गेला तर सगळ्याच्या पुण्याची, जसं आपण इथं पाहिलं की पुण्य अधिक्य पाप कमी, पण पुण्य घन आहे आणि पाप चाराचुऱ्याचं आहे, फुटकळ आहे. तिकडेही तसंच होईल. मग जो अधिक पुण्याचा जो देवाचे भोग भोगायला वर असेल त्याच्यापेक्षा पुण्य कमी असणारा खाली असेल, असं तिथंही होईल. पुण्य आता जे मागच्या वेळेस आकडेवारी दिली 90, 10, 80, 20 अशी जी दिली, ते म्हणले तसंच काय सव्वा, दीड, अडीच असलीसुद्धा मापं त्याच्यामध्ये असतील आणि त्याही कमी जास्तीपणानं असेल. पण आता फक्त एक विषय आपण आता आणि नवीन नाव आपल्या पुढं आलं की जिथं पुण्य अधिक आहे तिथं सत्वगुण अधिक आहे. म्हणून सत्वगुणाची पुण्यकर्म आणि त्याची कर्म त्याप्रमाणे चालू राहतील. कोणी अष्टभुज असू शकतील तर कोणी देवदूत असू शकतील, कोणी देवस्त्रियाही असू शकतील तर कोणी चतुर्भुज देव असू शकतील. देवदूत देव यांची पुण्याई सारखी नाही. तिथंसुद्धा ज्याच्या त्याच्या पुण्याईच्या साठ्यानं तिथले देवलोक आणि भोग असे त्या ठिकाणी असतात. या संबंधीचा विचार अजून पाहू. पुंडलिक सद्गुरु समर्थ त्र्यंबका